मेरा नाम सुमित विश्वकर्मा। ओके, पहिलाच लागणार आहे तो धोतर. मेरा अभी हो गया 10 साल। 10 साल मैक्सिमम 20 मिनट्स। 20 पूर्ण धोतर तुम्हाला रेडी झालेला पाहायला भेटेल. ते शेला घेतला आता मारायला, पाहू शकतो शेला आणि पितांबर मारून. फटाफट आता ज्वेलरी जेवढ्या फास्टमध्ये होईल ती पण बघूया. ज्वेलरीला किती टाईम लागेल दादूस आता? 15 मिनट। क्विकेस्ट एकदम फास्टमध्ये सजवून मंडळी पाहू शकता. फायनली झालेला आहे फिनिश. मंडळी पाहू शकता दादूसकडे आले. दादूस अपना नाम बताओ ना. मेरा नाम सुमित विश्वकर्मा। ओके, और किधर के हो? मैं चेंबूर से हूँ। चेंबूर से ही हो? Yes। ओके, कितने साल से काम कर रहे हो ये? मेरा अभी हो गया 10 साल। 10 साल हो गए. अभी ये फेटा वगैरह सजावट करना ही है कि बाकी भी काम करते हो आप? बाकी भी करता हूँ बट अभी फिलहाल मेरा काम खाली धोतर पे है। ओके, अभी ये धोतर और शेला दोनों मार के हो जाएगा ये गणपति को. हाँ हाँ, गणपति कितना फीट का है ये? 2.5 फीट का है। 2.5 फीट का. कितना टाइम लगेगा अंदाज से? अंदाज मैक्सिमम 20 मिनट्स। 20 मिनिट्स. ओके, चलो. आता पाहू शकता सजावट चालू केलेली आहे. पहिलाच लागणार आहे तो धोतर. अपना काम करने लगा। बघा फटाफट आता धोतर लावला जाणार आहे. हे बघा वन साईड धोतर लावून झालेलं आहे. आता सेकंड साईड घेतलेलं आहे. मी आता बोलून प्रॅक्टिस झाली आहे. ऑलमोस्ट तरी प्रॅक्टिस झालेली आहे. डायरेक्ट चिकटवलेलं आहे दादूसनी. हे बघा किनार पण काढलेली मस्त अशी. डायरेक्ट पॅच मारलं आहे. काय क्विकमध्ये झालं बघा, पाहू शकता फटाफट मारलेलं आहे. हे बघा आता किनार जी मारली जाते हे बघा किती फास्ट केलं पाहू शकता. बघा बघा किती फास्टमध्ये होते काम, पाहू शकता तुम्ही. मोजून 2 ते 3 मिनटं झाले. त्याच्यामध्ये पितांबर ऑलमोस्ट आता रेडी होणार आहे. पट्ट्या ज्या पाडल्या जातात त्या पण तुम्हाला पाहायला भेटल्यात. लास्ट वन पॅच मारून झालंय. आता त्या साईडचं सेम असंच बसेल. पुन्हा एकदा पट्टी मारली जाते आणि वन साईड पितांबर झालेलं आहे. आता दुसरी साईड आहे ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फटाफट बघा किती फास्टमध्ये झाली, पाहू शकता. किती फास्टमध्ये मारलं पाहू शकता. बघा आता पट्टी वगैरे बघा कशी पाडली जाणार आहे. कम्प्लीट रेडी झालं आहे पितांबर. मंडळी आता किनार लावली जाणार आहे. ती पण गोल्डनमध्ये असणार आहे पट्टी. डायरेक्ट हे बघा डायरेक्ट फास्ट शिकवली जाते. हे बघा
वन साईड झालेली आहे किनार लावून, तीच आता सेकंड साईडने किनार लावली जाते आणि पूर्ण बघा झाकून गेलं आहे. आणि पितांबर तुम्हाला रेडी झालं आहे बाप्पाचं ऑलमोस्ट. हा बघा. हा बघा मधलावाला पट्टा असणार आहे पितांबरचा. हा बघा डायरेक्ट लावलेले. किती फास्ट केलंय बघा, पाहू शकता. वीडियो बन रहा है, यूट्यूब पे आएगा ना, सुनिए। पट्टी झालेली आहे मिडलवाली. पूर्ण पट्टी मारून झाली. मिडल पार्ट कंप्लीट झालेला आहे. हे बघा. आणि पूर्ण धोतर तुम्हाला रेडी झालेला पाहायला भेटेल. दादूस कमरपट्टा असणार आहे? कमरपट्टा नाही, यही पट्टी मारते. ओके. बघा 30 पट्टी गोल्डन किनारवाली पट्टी मारलेली डायरेक्ट बाप्पाला. किती फास्ट बघा मारली. ऑलमोस्ट रेडी झालं आहे. 6 ते 7 मिनटामध्ये तुम्हाला धोतर रेडी झालेलं आहे. आता रिमेनिंग असणार आहे शेला. ते शेला घेतला आहे आता मारायला, पाहू शकता. किनार त्याची मारली जाते. बघा किनार मारून झालेली आहे, पाहू शकता. आणि आता शेला मारला जाणार आणि बाप्पा असणार आहे. शिवाजी मॉडेल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा मंडळी, शेला वन साईड मारलेला आहे, पाहू शकता तुम्ही. किनार जी जॉईंट मारलेली तीच बघा वन साईड मारलेला आहे. शेला पाहू शकता तुम्ही. हा बघा किती फास्टमध्ये झालं आहे बघा. बघा वन साईड मी पण आलेले आणि या साईडचं आता राहिलेलं आहे. वन साईड शेला झालेला आहे. सेकंड घेतला आहे म्हणजे वन साईड झालेली आहे. आता त्या साईडने येऊन या हातावर येणार आहे. बघा आता कंप्लीट झालेलं आहे. पूर्ण कंप्लीट झालेलं आहे शेला आणि पितांबर मारून. मंडळी आता नेक्स्ट वन असणार आहे ज्वेलरी. आणि ज्वेलरी पण लावणार आहे दादूस. पूर्ण गणपती रेडी करून ठेवणार आहे. ज्याला कोणाला बुक करायचं आहे दादूसला फोन करा. कन्फर्म. हे बघा फटाफट आता ज्वेलरी जेवढ्या फास्टमध्ये होईल ती पण बघूया. एक झालेला आहे मारून. आता इकडचा हात असणार आहे. सो सर्व हातांना असणार आहे. किती फास्ट करतोय दादूस. ज्वेलरीला किती टाईम लागेल दादूस आता? 15 मिनिट. 15 मिनटं म्हणजे नाही बोलून अर्ध्या तासात हा पूर्ण गणपती कव्हरअप होऊन जाईल. मंडळी आता तिसरा हात चालू झालेला आहे. हा बघा किती फास्टमध्ये होतोय. मेजरमेंट घेऊन पटकन लावलं जातं. हो तिसरा हात लावून झाला आहे. ज्वेलरी चालू केली आणि हार असणार आहे आता. हा बघा
हाराची वन साईड आता चालू केलेली. सेकंड साईड आता चालू झाली. सेकंड पण झालेली आहे. आता मध्ये ब्रॉच वगैरे येणार आहे. बघा मंडळी, आता साईडला डायमंड लावले जाणार आहेत. तेच तुम्हाला पाहायला भेटते. 1 बाय 1 डायमंड लावण्यात येणार आहे. बघा साईडचे पण आता घेतलेले आहेत. इकडचे वन साईड त्या साईडची झालेली आहे. बघा पाहू शकता डायमंड लावून झालेले आहेत या साईडला. आता मोठा हार असणार आहे. डायमंड तो होगा. हा बघा ब्रॉच मधला आहे आता. मेटल ज्वेलरी. हा बघा जो छोटा हार होता त्याचा ब्रॉच आलेला आहे. हे बघा मंडळी, साईडला पण डायमंड लावले. ब्रॉचमध्ये पण डायमंड टाकलेलं आहे आणि लुक पूर्ण चेंज झाला आहे आता बाप्पाचा. बाजू पण बघा मंडळी, बाजूबंद स्टार्ट केलं आहे आता. तेव्हा मंडळी आता सोंडेवर डायमंड वर्क स्टार्ट झालेलं आहे. बघा सोंडेवर आता ब्रॉच मारला जाणार आहे. बघा सोंडेवर आता डायमंड टाकलेले. काय बघा मंडळी, आता डायमंड जेवढे होते तेवढे मारलेले आहेत. अजून याला वेल डेकोरेटिव्ह करणार आहे. मुकुट पाहू शकता मस्त झालं आहे. आता ब्रॉचेस वगैरे येतील. अजून मुकुट सजवून तुम्हाला भारी वाटणार आहे. मुकुट पाहू शकता. हा बघा मुकुटाला मेन वरचा जो ब्रॉच असणार आहे तो मारला आहे.
ब्रॉच पण मारला पाहू शकता, हा बघा गोल ब्रॉच. याच्यावर आता डायमंड वगैरे येतील. बघा साईडला पण ब्रॉच मारलाय. हा बघा मुकुटाला हाफ सर्कल मारून झालेलं आहे. आता या साईडचे राहिलेत ते दागिने मारले जाते. हा बघा मंडळी, आता शेवटचं राहिलं आणि तो पण लावून झाला. आणि सर्कल पाहू शकता, हा असा आहे. मुकुट पण मस्त असं छान असा सजला आहे. ब्रॉचेस पाहू शकता आणि फुल बाप्पा बघू शकता. हा बघा फुल बाप्पा असा झाला आहे. अजून आखणी बाकी आहे. जे सर्कल मारलं आहे त्याच्याच आतमध्ये तुम्हाला डायमंड लावताना पाहायला भेटणार आहे. हा बघा एक एक डायमंड असेल रेडिश कलर. पूर्ण झाल्यावर काय वाटणार आहे मुकुट पाहू शकता तुम्ही. हा बघा हा बघा मंडळी, थोड्याच वेळात आता रेडी होणार आहे मुकुट पण. हा बघा काही मस्त असं सजवलं आहे. क्विकेस्ट एकदम फास्टमध्ये सजवून झालं आहे पाहू शकता तुम्ही. डायमंड वर्क पण पूर्ण दाखवलं आहे कसं होतं आहे. आता राहिलेले हिरे लावून जाणार आहेत पाहू शकता तुम्ही. हे बघा हा बघा मुकुट मस्त असं सजलं आहे. मंडळी अंगठी पण लावणार आहे. हा बघा दोन्ही साईडला अंगठी वालेले. हा बघा त्याच्यावर डायमंड पण आलेलं आहे. मंडळी पाहू शकता फायनली झालेलं आहे फिनिश. हा बघा आणि आता हा बघा पाहू शकता तुम्ही पूर्ण कंप्लीट झालेलं आहे बाप्पा. मुकुट वगैरे सजवून शेला फेटा वगैरे शेला आणि पितांबर मारून कंप्लीट झालेलं आहे. हा बघा पूर्ण बाप्पा रेडी झालेला आहे. फक्त आता आखणी व्हायची बाकी आहे. आणि फुल बाप्पा पाहू शकता. हा बघा फायनली रेडी झाले आहे पाहू शकता. हा बघा दादूच नाव काय? सुमित सरनेम विश्वकर्मा. ओके. आणि दादूसने मस्त असं सजवलं आहे बाप्पा पाहू शकता. हा बघा मुकुट पण तुम्हाला सजवलेलं पाहायला भेटणार आहे. शेला वगैरे पूर्ण मारलेला पाहू शकता. हा पूर्ण बाप्पा असा असणार आहे. जसं मंडळी हा तुम्ही पाहिलात गणपती मस्त असं सजवून झालेला आहे. आणि तसाच हा गणपती असणार आहे. हा बघा सर्व सजवायलाच इथे आहेत पाहू शकता. मस्त असं डायमंड वर्क चालू आहे प्रत्येकाचं.